आलो होतो बडे बाबाच्या दर्शनासाठी. तिथं पाणी खूप चालू होता. आमचं दर्शन पण मस्त झालं. चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला दर्शन कसं झालं. तर नमस्कार मंडळी, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मडीचं कानिपनाथ बाबांचं दर्शन झालं. आपल्याला पण जायचं होतं बडे बाबाच्या दर्शनासाठी. तर चला तर मग दाखवतो तुम्हाला पुढं. तर मित्रांनो, पहिल्यांदाच चाललोय मी बडे बाबाच्या दर्शनासाठी. मला पण माहिती नव्हतं बाबांचं मंदिर इथं आहे. मडीला गेल्याच्या नंतर समजलं का ते थोड्याच अंतरावरती आहे. गणेश शेठला म्हणलो चला, खूप आनंद झालाय, बाबांचं पण दर्शन आपल्याला भेटणार. मग निघालो आम्ही तिकडे. तर जाता जाता खूप भारी वाटत होतं. मस्त बाबांचे गाणे लावून दिले. म्हटलं तिथं गेल्याच्या नंतर कसं वाटणार, पण तिथं गेल्याच्या नंतर एवढं भारी वाटत होतं मित्रांनो, शब्दात डायरेक्ट सांगू शकत नाही. पोहोचलो गडावरती. आपल्याला पण गाडी पार्किंग करायची होती. गाडी पार्किंग करून आलो. चला म्हटलं आता दर्शनासाठी. मग निघालो दर्शनाला. तर तिथं गेल्याच्या नंतर खूप गर्दी होती. बाबाच्या पण मंदिराचं काम चालू आहे. पहिल्यांदाच बाबाचं मंदिर मी असं बघितलं. आणि तिथं गेल्याच्या नंतर मित्रांनो, एवढा पाणी आला, का बरं आला काय माहिती, पण त्या पाण्यामध्ये आम्ही खूप भिजून गेलो. म्हटलं भिजलो तरी चालेल, पण दर्शन आज नक्कीच घ्यायचं. बाबाचं मंदिर बघा तुम्ही. खूप भिजून गेलो. तिथं व्हिडिओ काढायला परमिशन नाही. फोन ठेवून दिला. आपलं दर्शन एकदम मस्त झालं. मग आलो बाहेर निघून तिथून. आम्ही सगळे भिजलो होतो. आमचा हा टिंग्या पण भिजला होता. म्हणलं चला आता. आमचं नशीब खूप मोठं होतं. आम्हाला तिथं प्रसाद पण भेटला. आम्ही सगळ्यांनी तो खाल्ला आणि मनाला खूप भारी वाटलं. दर्शन पण मस्त झालं. तर चला तर मित्रांनो, आपल्याला पण निघायचं होतं घरी. आदेश अलक निरंजन. आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.